तर बघा काय बातमी आहे, राज्यातील शिक्षकांना केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता यावे आणि त्याद्वारे शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांना BLO व इतर निवडणूक विषयक कामातून वगळण्यात यावे. यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे हे सुरुवातीपासून आग्रही आहेत. राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्या संदर्भात त्यांना पुन्हा एकदा साकडे घातले आहे. शैक्षणिक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना शैक्षणिक काम नसलेल्या दिवशी तसेच शैक्षणिक काम नसलेल्या वेळेत मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाचे काम देण्यात यावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले आहे. मात्र असे असताना अनेक शिक्षकांना महिनोमहिने निवडणुकीच्या कामात गुंतून ठेवले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये अनेक ठिकाणी पुरेसे शिक्षक नसल्याची वस्तुस्थिती आहे. किमान 90% प्राथमिक शाळांमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापक नसून शिक्षकालाच मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी पार पाडावी लागत असते. अनेक ठिकाणी एकाच शिक्षकाकडे 2-3 वर्गाचं अध्यापनाची जबाबदारी असते. एका बाजूला अशी सारी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला वर्षभर चालणाऱ्या मतदार नोंदणी व मतदार यादी पुनर्निरीक्षणाच्या कामासाठी BLO म्हणून प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना नियुक्त केले जात आहे. शिक्षकाकडे आधीच विविध प्रकारची शैक्षणिक कामे दिली गेली असल्याने BLOच्या कामामुळे शिक्षकावर आणखी ताण वाढत आहे. त्यामुळे त्याचा दैनंदिन अध्यापनावर विपरीत परिणाम होत आहे. तेव्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना निवडणुकीची कामे देऊ नये अशी मागणी शिक्षक संघटनाकडून सातत्याने केली जात आहे. शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी संघटनाच्या प्रतिनिधींना यासंदर्भात वेळोवेळी आश्वस्त केले आहे. मात्र त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच लेखी पत्र देऊन शिक्षकांवरील शैक्षणिक कामाचा भार कमी करावा अशी विनंती आता केली आहे. शिक्षण हक्क अधिकार नियम 2009 नुसार शिक्षकांचे मुख्य कर्तव्य अध्यापन हेच आहे. मात्र अलीकडच्या काळात शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर केंद्रस्तरीय अधिकारी BLO आणि इतर शैक्षणिक कामांना झोपले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग बुडतात आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचण येते असेही त्यांनी म्हटलं आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.